डायरेक्ट पुण्यावरून डायरेक्ट सातारा वाई भोर आणि काळूवाई बस येते ते पण दाखवतो. सांग बोले. तर नमस्कार पब्लिक, स्वागत तुमचं आपल्या नवीन इकडून होती. आता वाजलेत 3:28. तर आम्ही चाललोय आता सकाळी पहाटे. कुठे चालले तुम्हाला कळत लवकर. आपल्यासोबत आहे अतुल आणि आपली गाडी फुल जर्किंग आणले. चला तर मग भेटूया. जर्किंग घालू घेतो कारण की आपला असणार आहे 270 किलोमीटरचा प्रवास. बघू आता काय आहे कसं आहे. थंडी दिलं आहे तरी पण जावं तर लागणारच आपल्याला. तर पब्लिक आता आपण पोहोचलोय आपल्या लोणावळ्याच्या घाटावरती. तुम्ही बघू शकता व्ह्यू. आणि जर का तुम्ही पण ह्या टायमाला फिरायचा याचा प्लॅन करत असाल तर नक्की एक टिप देतो तुम्हाला. अतुल कसं वाटते? जाम थंडी बाबा. थंडी वाजते का? तुला बोललो होतं रे हे घे जर्किंग विरिंग आहे का काहीतरी. याच्यासारखी चुकीचं तुम्ही नका करू कारण की मी तर जर्किंग विरिंग घेऊन आलोय. सगळं आपल्या टोपी विपी सगळं एकदम ओके मध्ये. याने काय नाही आणलं. आता असंच आलं उठून डायरेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही येताना नाही का आपल्या पूर्ण सेफ्टीमध्ये यावं. तर पब्लिक आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार डायरेक्ट पुण्यावरून डायरेक्ट सातारा वाई भोर आणि काळूवाई. आता 5 वाजले तर आपल्याला आता पेट्रोल भेटतो का नाही ते माहीत नाही कारण की आपल्या रात्री लक्षात नाही राहिलं पेट्रोल टाकायचं. आणि पेट्रोल आता गाडीत थोडंच राहिलंय. बघू जाईल तिथपर्यंत जाईल का हरकत नाही. आपली गाडी तर आपली काही साथ सोडणार नाही एवढं तर आपल्याला नक्की माहिती आहे. बघू आता जिथं पेट्रोल भेटेल तिथं आपण पेट्रोल डायरेक्ट फुल टाकी करू, काय विषय नाही. आता आलो होतो पेट्रोल टाकण्यासाठी. पेट्रोलची टाकी तर फुल करून घेतले पण थंडी एवढी बेकार वाजली ना काय सांगू तुम्हाला. आता हे बघा भाई ते शेकतोय. अतुल अजून पण आपल्याला तरी 2 तास लागतील अजून. बेकार म्हणजे बेकार. आता आपण आहे पुण्यामध्ये डायरेक्ट प्रॉपर पुण्यामध्ये आपण सध्या. एवढी थंडी वाजते तरी पण आपण कोल्ड कॉफी पिणार आहे. बघा कोल्ड कॉफी आणली होती रात्रीच फ्रीजमध्ये ठेवली होती. याचा पूर्ण बर्फ झाला आहे. बर्फ आता थोडंसं विचार आहे. आता पिऊन घेऊ. थंडीची मरणाची वाजते ना काय सांगू तुम्हाला. अजून पण इथंच आहे आम्ही. अर्धा तास झाला इथंच थांबलो आम्ही. इथं भाई आपला चहा घेतोय. घेतले का रे? थंडी चहा 1 नंबर. पब्लिक आता फक्त मोजून 45 ते 40 मिनिटं बाकी आपल्याला. आपण आता सध्या भोरमध्ये बघू शकतो तुम्ही. थंडी तर अजूनपर्यंत काय गेली नाही. 8 वाजले तरी पण खतरनाक थंडी वाजते अजून पण बेकार. इथं ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो जरा पुलावर थांबलो आता इथं. तर बरोबर 1 वर्षापूर्वी आपण इथं आलो होतो पण त्यावेळेस इथं नेमके रस्त्याचं काम चालू होतं. ह्याच रस्त्याचं काम चालू होतं. इथं पुरं बंद केलं म्हणजे. आणि आता ते काम पूर्ण झाले असं वाटते कारण की हे पूर्ण बंद केलं आणि इतर रस्त्याचं काम झाले नवीन. आपल्याला आयडिया नाही कारण की आपण पहिल्यांदाच चाललोय. चला तर मग जाऊया. आपली इतक्या दिवसाची इच्छा पूर्ण झाली. आपण फायनली इथं आलो आता इच्छा बघू शकता तुम्ही. भारी वाटते इथं आल्यानंतर. दर्शन पण झाले आता एकदम ओके मध्ये कारण की गर्दी वगैरे काही नव्हती. अशी वापर एक नंबर वातावरण. पहिल्यांदा आलं पण 1 नंबर. आजपर्यंत मी फक्त व्हिडिओमध्ये बघितलं होतं स्वर्ग इथं. आज प्रत्यक्षामध्ये येऊन बघतोय तेव्हा खरंच कळतं की स्वर्गासारखं आहे इथं. स्वर्गात सुख इथं. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, राजराजेश्वरी, आई साहेब, आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावर. लोकांना जर का चांगलं बघत नसेल ना लोक कसं वाईट करतात बघायचं का तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे लोक वाईट करतात. इथे फोटो बिटो काय काय टाचण्या लावून सगळे लिहून ठेवलेले. सांग बोले.
दर्शन तर झालंय आता इथं. आता चाललोय आम्ही घरी. बघू आता जाता जाता कोणता नवीन स्पॉट भेटला तिथे जाऊ. येऊ लवकरच परत. आता आलो आपल्याला इथं प्रसाद घ्यायचा जरा. बघू इथे दुकान आहे, इथे घेऊ आपण. कोणते घ्यायचे तू? कसे ते? 150 रुपये पाऊस आहे. कलाकंद 100 रुपये पाऊस. कोणते? कलाकंद आला 100 रुपये पाऊस. आणि हे 150 वाले 130 150 कंदी केला 150 ते घेऊ का? कला हा दे जा 100. कंदी आला गोड नसतो गोडीला कंदी केला. कंदी का? काहीतरी घेऊ आता. घरी चालले चढला. अजून काय घ्यायचं अजून? अजून हे एक घेऊ. हा जर का कोणी काळूबाईला येत असेल तर म्हणजे येण्याचा विचार करत असेल तर सावकाश या. कारण की कालच इथं दरड कोसळली होती वाटतं. बघूयात ना. हे बघा इथं आता काम चालू आहे काहीतरी. कारण की जाळी वगैरे लावायचं काम चालू आहे इथं. आणि इथेच दरड कोसळली होती काल. आपल्या गाडीला ऑटो मोड आहे. ऑटोमॅटिक चालते आपली गाडी पण. ऑटो मोड सेट केला. आता नवीन पिक्चर आल्या शाईन गाडीला. आता बघू शकता. आता आपण आलोय भोरमध्ये नाश्ता करण्यासाठी. आता थांबलो इथं. आता जाता जाता बोललं काहीतरी खाऊन घ्यावं. इथं आपलं हॉटेल आहे कोणतं तरी मानकरी डोसा सेंटर. बघू आता काय तिथं काय काय भेटतं काय काय नाही. इथं आपण म्हैसूर मसाला डोसा ऑर्डर केलाय. बघू रेडी होतं. इथं आपली ऑर्डर आली होती म्हैसूर मसाला डोसा. बघू आता टेस्ट करून. पहिल्यांदा खातोय आपण. आता आपला नाश्ता वगैरे सगळं एकदम ओकेमध्ये झाले. आपण चालू आता बालाजीला. बघू आता किती टाईम लागते. किती मिनटं लागतो आतून? किती टाईम लागतो? आता आम्ही आलोय प्रति बालाजीची. इथं बघू शकता तुम्ही. आता आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. बघू तरी पण शूटिंग काढायला जमलं ठीक, नाहीतर काय हरकत नाही. कारण की मोबाईल अलाउडच नाही आतमध्ये. काय विषय काय माहीत नाही तसं आपल्याला. एक नंबर तर नाही विषय. जायचं का आतमध्ये? मग हां जायचंय ना. मोबाईल अलाउड नाही. तुला थांबायला लागेल बाहेर. मी माझ्याकडे मोबाईल देतो जाऊन ये. मग नंतर तू आल्यानंतर मी जातो. काय करायचं रे? खतरनाक व्ह्यू बाहेरून तर. आपण तर जाऊन आलोय आतमध्ये 2-3 वेळा. काय विषय नाही तसं. तू गेला का रे? तू गेला का आतमध्ये? कधी गेलता? नाही गेलो रे बाबा. जायचंय का? मग ठीक आहे तू जाऊन ये. इथं पण यांचा फोटो काढायचं काम चालू आहे. बघू आता. इकडून रे बाबा इकडून. अतुल इकडून एंट्री आहे. एंट्री इकडून आहे. तुला माहित नाही का? इथून एक्झिट आहे. बघू आता काय विषय काय नाही इथं. इथं पोरांची आता सहल आली. बघू शकता तुम्ही. यांना बघून आपले पण दिवस आठवले. आपण पण जायचो कधी काय सहलीला. इथं मी पण आलो एकदा सहलीलाच. बघा आता हे पोरं सहलीला चालले. तर आपण नव्हतो गेलो आता मंदिरात. कारण की मोबाईल ठेवायला कोण नव्हतं. अतुल गेला होता मंदिरात. अतुल कसं होतं मंदिरात मध्ये? भारी होतं एकदम. कसं होतं तरी? तुला काय वाटलं आतमध्ये जाऊन? कशाविषयी होतं? अच्छा. तर हा पहिल्यांदा गेलता. आपण तर तसं 2-3 वेळा जाऊन आलोय. त्याच्यामुळे काय विषय नाही एवढा. आता इथं डिसिप्लिन एवढं खतरनाक आहे ना. इथं स्वच्छता आणि वगैरे सगळं एक नंबर आहे. बघू शकता तुम्ही. थोडी पण घाण नाही कुठं. एक नंबर. कारण की इथं रूल पण तशीच आहेत खतरनाकवाले. बोरं घालं खुश होतं. पैसे तर काय नाही. पैसे गेले की तिकट ना खाणार नाही. बरं काय पाऊस 1 किलो 1 किलो आहे. पाऊस 50 आता दिलं. नाही 1 किलो नाही 1 किलो जाऊ दे. 1 किलो. आता इथं आम्ही घेतले काकडी आणि यांनी घेतली भाईनी आंबे आणि बोरं.
पोरं. आता आपलं इथून सगळं फिरून झाले. आता आपण चाललोय घरी. आता आपल्याला लागणार 5 तास घरी जायला. बघू आता पोहोचलो आपण एरियामध्ये. अवतार तर एकदम बेकार झालाय. बेकार म्हणजे बेकार. आता वाजलेत किती वाजले आता 6:30. सकाळी आम्ही निघलो होतो 3:30ला. आता 6:30 वाजले नाही. आता पोहोचले 6:30 वाजता इथे. तरी आपली रनिंग झाली आज गाडीची 648 किलोमीटर झाली रनिंग. तर पब्लिक जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू आणि नवीन व्हिडिओ. बाय.